बँकेच्या दरवाजावर आज एकही ग्राहक आला नाही. आज एक प्रश्न आला आहे. त्याच्या हातात पासबुक नाही, एक सांगाडा आहे. तो फॉर्म भरू शकत नाही, तो सही करू शकत नाही, पण त्याने इतिहासावर एक गडद ठसा उमटवला आहे हाडांनी. कबरची माती अजून ओलसर होती. जणू बहिणीचे शेवटचे श्वास मातीमध्ये अडकून राहिले होते. आणि एक भाऊ स्वतःच्या रक्ताच्या हाडांना खोदत राज्याच्या दरवाजावर ठोठावत होता. पुरावा आणा, जिवंत किंवा मृत. कागदांच्या जंगलात बसलेले, तोंडात नियमांचे खिळे ठोकून बसलेले अधिकारी म्हणतात ही प्रणाली आहे, नियम आहेत, प्रक्रिया आहे, कायदा आहे. पण आज एका गरीब आदिवासीने तुमचे नियम आपल्या बहिणीच्या हाडांमध्ये गुंडाळून तुमच्या समोर आपटले आहेत. तुम्ही म्हणता खातेदार येईल तेव्हाच पैसे मिळतील. तो विचारतो मरणानंतर कोण येतं? तुमच्याकडे उत्तर नाही, फक्त शांतता आहे, आणि तीही एसीच्या आत बसलेली. 2 महिने तो तुमच्या दरवाजावर माणूस म्हणून येत राहिला. तुम्ही त्याला हाकलून दिलं. आज तो सांगाडा बनून आला आहे आणि तुम्ही घाबरलात. ऐका, ही भीती त्याचीच आहे ज्याला तुम्ही जन्म दिला आहे. हा सांगाडा फक्त एका बहिणीचा नाही, तुमच्या माणुसकीचा आहे, जी खूप आधीच मेली आहे. गावकऱ्यांनी त्याला वेडा म्हटलं, बँकेवाल्यांनी नियम सांगितले, पोलिसांनी केस केली, पण कुणीच पाहिलं नाही की हा माणूस खरं तर सगळ्यात शहाणा आहे. कारण त्याने समजून घेतलं आहे, या देशात जिवंत माणसाची काहीच ओळख नाही, पण मृत शरीराचे पोस्टमार्टम होऊ शकते. इथे माणसं नाहीत, लाशाच मान्य कागदपत्र आहेत. हा फक्त एक भाऊ नाही, ही संपूर्ण समाजाची उघडी पडलेली नस आहे, ज्यातून रक्त नाही तर व्यवस्थेची सडलेली दुर्गंधी ठिबकत आहे. कबरमधून बाहेर आलेला सांगाडा आता फक्त बहिणीचा राहिलेला नाही, तो या लोकशाहीचा कणा आहे, जो खूप आधीच तुटून गेला होता. आज तो गर्दीत उभा आहे, हास्य आणि भीतीच्या मध्ये एक प्रश्न बनून. आता मान्य कराल? आणि सत्ता, ती डोकं खाली घालून फाईल पलटत आहे, कारण तिच्याकडे प्रत्येक मृत्यूची नोंद आहे, पण प्रत्येक अन्यायाची नाही. ही कविता नाही, ही चार्जशीट आहे, ज्यात आरोपी आहेत तुमची व्यवस्था, तुमचा कायदा आणि तो संपूर्ण ढाचा जो गरिबाला सांगतो, आधी मरण्याचा पुरावा आणा, मग जगण्याचा हक्क मिळेल. आधी मरण्याचा पुरावा आणा, मग जगण्याचा